नमस्कार मित्रांनो, श्रावण संपला, दसरा पण संपला आणि त्यानंतर अक्षरशः 2 ते 3 महिन्याच्या वनवासानंतर आज आमची चिकन पार्टी होत आहे। 2 ते 3 महिने नॉनव्हेज खाल्लं नाही, त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज चिकन बनवण्याचा एक बेत आखला आहे। तर सामान घेऊन आले आहेत अक्षय भेगडे यांनी, टमाटे आणलेले आहेत, कांदा पण आणलाय। काय काय आणले अक्षय तू? लसूण, कांदा, टोमॅटो, दाखव बरं। नारळ, हे काय मिरच्या। किती किलो टमाटा आणलाय? 2 किलो। 2 किलो। आणि चिकन कुठे आहे? चिकन नाही आणलंस तू? चिकन आणतोय 2 मिनिटात। माणूस पाठवलाय का तू? हो, माणूस पाठवला। मग आता बनवणार कोण आहे? बनवणार आता सगळेच बनवणार आहे। सगळेच बनवणार आहे का? दादा बनवणार आहे। तर जीवन सरोदे पण आहेत, पोलीस मित्र। पोलीस मित्र आमचे सहकारी मित्र वेळेत वेळ काढून ते आज क्रिकेटची मॅच खेळायला आले होते आणि त्यानंतर चिकनचा बेत आखला आहे। तर पाहू शकतो अक्षय भेगडे आमचे। अक्षय काय करतोय? येतो का तुला? येतं, पण दादाला जरा अनुभव खेळाडू आपल्याला। कांदा कधी चिरला का घरी तू? चिरला? आता बोट नको चिरूस, त्याला नारळ फोडायचं। आमचे मित्र शंतनू पण आहेत तिथं। हॅलो शांटी, उद्या चर्चा चॅनल जबरदस्त सर्वांचं स्वागत आहे। जबरदस्त कांदा चिरत आहेत ते। त्यांना चिकन बनवण्याचा खूप अनुभव आहे। तर कशा पद्धतीने आज बनवणार आहे तुम्ही? आज सुक्क आणि रस्स्याचं पण आम्ही चिकन आज बनवणार आहे सगळ्यांसाठी। बरेच जण येणार आहेत अजून। अचानक भयानक असा हा प्लॅन आज ठरण्यामागं काय कारण आहे? आज फक्त मित्रमंडळी सगळी जमल्यामुळे आणि शांटी आमचे जे चॅनलचे सगळे ओनर आहेत त्यांनी आज ठरवलं आज नवरात्र झाले, दसरा झाला आहे, त्यामुळे आज पार्टी करू, त्यामुळे आज बेत आखला आहे। काय करत आहे तू? नारळ सोडतोय। नारळ सोडतोय? हा, पूर्ण पद्धती। नारळ का सोडत आहे तुम्ही? हे आपल्या कालवणाला म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही नारळाचा कूट करणार आहेत का? शेंगदाण्याचा कूट असतो। नारळ बघा किती फ्रेश आहे। हा, माझ्यासारखाच फ्रेश आहे नारळ सुद्धा। म्हणजे ही कोणती पद्धत आहे? नारळाचा कूट बनवणार आहे का शेंगदाण्याचा? गावठाण पद्धत। आपण गावठी माणूस आहे। हा, रांगडा। तर भेगडेवाडीची पद्धत आहे ही, अक्षय भेगडे पॅटर्न। बघू शकतो खूपच बारीक कांदा चिरलेला आहे, प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे कांदा चिरायचा। शेफ तुम्हीच आहात, तर कोणत्या पद्धतीने करणार आहे आणि काय रेसिपी आहे तुमची? आज सुक्क आणि रश्श्याचं चिकन बनवणार आहे। काळा मसाला आहे का लाल मसाला आहे? काळा मसाला, लाल मसाला सगळं मिक्स आहे। सगळं मिक्स आहे। सगळं मिक्स, सगळं थोडं घरगुती मसाला आहे। अक्षय भेगडे घरगुती मसाला। तर कांदा टमाटा कापून आता झालेला आहे। काय म्हणतात, कुठून आहे तुम्ही? कुठून ओळखीला का नाही? चिकन धुवत आहेत सुक्यासाठी, फक्त सुक्क बाजूला काढतात, हे सुक्याच बनवतात। हा हा, मटण जास्त आणलेलं आहे। कुठून? लातूर वरनं त्यांनी 2 किलो अजून मटण आणलेलं आहे। कोणते आहे मटण? बोलाई आहे का बोकड आहे? मटन नाही, चिकन आहे। चिकन आहे। चिकनवर काय फ्री दिले? दाखवा काय फ्री दिले, दाखवा। अंडी, चिकनवर अंडी फ्री भेटलेले आहेत आपल्याला। धुतले ते आता। अरे मग एक सगळं धुवायचं ना।
6 कोंबड्याचं बेत आहे का? 6 कोंबड्या. 6 जणांसाठी 6 कोंबड्या. कुठून अहो कुठून वर केलं का नाही? अक्षय फक्त डायलॉग बाजी नका करू, काम पण करा. लवकर लवकर बनवायचे. पोलीस साहेब आलेत ना. हा हा. क्रिकेटपटू अभिषेक भालेराव पण आलेले आहेत. कुठून अहो कुठून कुठून यांच्या वाढदिवसानिमित्त बेद आखलेलाच आहे. बेतवर बेत चालू आहेत. आणि मोबाईल असा आहे ना, वाटण बनत आहे इथं. एकदम जुनं जे गावरान पद्धतीने वाटण आपण कुटत आहात. मिक्सर वगैरे वाटण एवढं व्यवस्थित कुठून होत नाही, परंतु हे जे किती आधुनिक काळ आला तरी जुन्या पद्धतीने जे वाटण तयार होतं ते आधुनिक पद्धतीने करता येत नाही. तुम्ही करा, तुम्ही चालू करा. हे काय टाकत आहे तुम्ही? काय तयारी चालली इथं? 7 किलो. अख्खा म्हणजे एक तर- बाकडाचं बेत आहे. अख्खा एक बाकडा. आता आपण मस्त फोडणी देणार आहोत सगळं टाकून. इथं काय याच्यात काय लावले तुम्ही? कुकरमध्ये आता थोडं आळणी तूप वगैरे पाहिजे ना. हा हा. या आळणीची तयारी. चिकन डायरेक्ट आपण त्या पातेल्यात शिजवत नाही. आपण पहिलं आणि ह्या अजून बाजूला ते पण करायचं सगळं. हे याच्यात काय बनवणार तुम्ही? आळणीसाठी वेगळं काढलेलं आहे हा. आणि सुक्यासाठी वेगळं. हे सुक्यासाठी, आळणीसाठी. आणि वेगळं सुक्का वेगळं आणि भाजी वेगळी. भाजी वेगळी. तर युद्ध पातळीवर तयारी चालू आहे आणि सगळे टीम वर्क करून लवकरात लवकर ओके दादा. आपलं 7 जणांमध्ये चिकन तयार 7 होणार. किलोचा. किती? 7 जणांमध्ये 7 किलोचं बेत आहे. 7 जणांमध्ये 7 जणांचा बेत आहे. पोरं क्रिकेट खेळून खूप थकलेले आहेत. तुला चिरायची आहे का? नाही दादा. अहो कुठून? युद्ध पातळीवर आता वस्तात कामाला लागले आहे. आणि सूप तयार झाला आहे आणि 1 नंबर टेस्ट आहे. बेगडे कसे झाले? आयुष्य एवढं भारी झालंय. चिकन एवढं ग्लॉसी लागतंय. खूप अप्रतिम ग्लॉसी. शरद मगाची 7व्या वाट्या 8व्या वाटीमध्ये तो काय म्हणतोस जेवण? शरद मागच्या 7 वाट्यांमध्ये 8व्या वाटीमध्ये काय फरक आहे सर? शरद फुल जोरात. हो, कशी टेस्ट कशी आहे जीवन शेठ? सुकं तर मस्त झालं होतं एकदम. हा. रस्सा पण एकदम फास्ट सुपर एकदम. हॅलो, हा, तुमचं काय म्हणणं आहे शरद शेठ? काय नाही, आम्ही दोघं मिळून आणि भारतीय बैठक आमची हां हां. महत्वाचं काय टेस्ट कशी आहे शरद? आम्ही आपलं नॉर्मली भारतीय बैठक बसलो, कारण की भारतीय बैठक बसलं ना व्यवस्थित खाता येतं. हां. जेवण खाता येतं. सुका पावसाची
मित्रांनो, आजचा आमची जी चिकन पार्टी होती आजची आमची ती संपलेली आहे आणि खूप चांगला असा भेद अचानक भयानक आखलेला होता. नियोजन केलं होतं शंतनूनी, तसंच आमचे जीवन भाऊ आणि इतरही आमचे जे वेगळे वगैरे आहेत, शरद आहे, सगळ्यांनी खूप चांगलं असं एक टीम वर्क करून 7 किलो चिकन बनवलं आणि सगळं फतेही केलं. तर विचारू आपण कशी होती टेस्ट काय? मस्त आलं, सुकं पण मस्त आलं, रस्सा पण एक नंबर क्वालिटी आला, फर्स्ट क्लास. आणि चिकन सुक्क जे चालतं ते एकदम ग्लॉसी चालतं. शरद तुमचं काय म्हणणं आहे? शरद इथं पाच आलं प्रतिक्रिया दे यार. सांगा सर सर कसं वाटलं? राहू दे ना, प्रतिक्रिया दे ना काहीतरी. कसं वाटलं? काहीसा लाजत आहे तो, कॅमेरा शाय आहे, तो मन तृप्त झालंय त्याचं दिसत आहे. सगळ्यांचंच मन तृप्त झालंय, मन भरलं, पोटही भरलं. भाग्यश्रीचीच थाळी होती म्हणावं लागेल. नाद करते का या परत येणार का तुम्ही? भाग्यश्रीची गाडी सुका वाजवली खाली. अजिबात धन्यवाद. आणि मला थोडासा भात कमी पडला, त्याला म्हणलं होतं चपात्या घेऊन ये आपण. धन्यवाद. पुन्हा भेटूया.